12 जानेवारीला मध्य प्रदेश सीमेतून महाराष्ट्रात प्रवेश करत सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान जय जगत 2020 या पदयात्रेचं आगमन सावनेर येथे झालं. शिवाजी पुतळा येथे ही पदयात्रा पोहोचताच क्षेत्राचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास, पशुसंवर्धन, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते हजारो गांधीप्रेमींच्या प्रमुख उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आलं. शिवमंदिर चौक, सिमेंट रोड, होळी चौक, पिलाजी कारोकार चौक, मुरलीधर मंदिर, जामा मस्जिद, मडकी चौक, बाजार चौक, गडकरी चौक, राजकमल चौक, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक अशा मार्गाने नगर भ्रमण करून काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात या पदयात्रेचं समापन करण्यात आलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जन्मशताब्दीनिमित्त जय जगत 2020 न्याय व शांती की ओर अग्रेसर ही जागतिक शांती पदयात्रा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीस्थळ राजघाट दिल्ली येथून वरिष्ठ गांधीवादी नेते PV गोपाल व जिल कार हॅरिस यांच्या नेतृत्वात 20 ऑक्टोबर 2019ला निघाली असून ती 2 ऑक्टोबर 2020ला जिनेवा, स्वित्झर्लंडला पोचणार आहे. तेथे पदयात्रेचं समापन होणार आहे. सावनेर नगरीत ही पदयात्रा आली असल्याने नगरवासियांनी यात्रेकरूंचा उत्साह वाढवण्याकरता व स्वागताकरता आपल्या अंगणामध्ये सुरेख रांगोळ्या काढून पदयात्रेच्या मार्गावर व यात्रेकरूंवर पुष्पवर्षाव केला. जय जगत 2020 न्याय व शांती की ओर अग्रेसर या जागतिक पदयात्रेचं नेतृत्व करणे PV गोपाल व जिल कार हॅरिस यांनी युवा अवस्थेपासूनच स्वतःला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांशी जोडून घेतलं आहे. काही काळ बापू कुटी सेवाग्राम वर्धा येथे राहून गांधींच्या जीवनावर सखोल अभ्यास करून महात्मा गांधींचे सत्य, अहिंसा व शांतीचे विचार देशविदेशात पोहोचवण्याकरता मागील 50 वर्षांपासून ते सतत झटत आहेत. PV गोपाल यांनी मध्य प्रदेशातून चंबळ खोऱ्यातील कुख्यात डाकू, दरोडेखोर आदींच्या सहवासात राहून प्रथम त्यांच्या परिवाराला व दरोडेखोरांना हिंसा, लूट, मारधाड यामुळे काही सिद्ध होणार नाही, या उलट त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर वाईटच परिणाम होईल हे पटवून सांगितलं. जवळपास 578 कुख्यात डाकूंना आत्मसमर्पणास प्रवृत्त करण्याचं भरीव कार्य त्यांनी केलं. सोबतच देशातील आदिवासी बांधवांच्या हक्काकरता देशातील जवळपास 20 राज्यात अनेक मोठ्या आंदोलनाचं नेतृत्व करत जल, जंगल, जमीन या हक्काचे अधिकार आदिवासींना मिळवून देण्याकरता पुढाकार घेत न्याय मिळवून दिला. महात्मा गांधी यांच्या 150व्या जन्मशताब्दी जागतिक पदयात्रेच्या निमित्ताने सावनेर शहरात आलेल्या जवळपास 50 पदयात्रेत फ्रान्स, स्वित्झर्लंड, केनिया सारख्या अनेक देशाचे पदयात्री सहभागी होते हे विशेष. या प्रसंगी बोलताना PV गोपाल व जिल कार हॅरिस यांनी म्हटलं की आज देशाला राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांची गरज आहे. त्यांचा आदर्श आजही संपूर्ण जगाला दिशा देण्याचं कार्य करतोय. परंतु काही विघटनकारी शक्ती या विचारांना खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आज देशात महागाई, बेरोजगारी, हिंसाचार, जाळपोळ, व्यभिचार, महिलांवर वाढते अत्याचार अशा समस्या झपाट्याने वाढत आहेत. काही मोजके लोक आपल्या हिताकरता हिंसाचार घडवून आणत आहेत. हे देश व विश्वाकरता अतिशय घातक असल्याचे विचार यावेळी मांडण्यात आले. बहुत सारे देश के लोग उसमें सहभागी हुए हैं. हमारे साथ में फ्रांस के हैं. हम उनसे जानना चाहेंगे कि सर आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. हम दिल्ली से निकल रहे हैं पैदल में 2 अक्टूबर से और जिनेवा तक चलते जाएंगे. फिर 1 साल पद यात्रा है. ये पद यात्रा ये विश्व शांति के लिए, ज्ञान शांति के लिए. और हम बहुत खुशी के पूरा गांव में, पूरा शहर में ये बहुत अच्छा स्वागत मिलते हैं. और मध्य प्रदेश और महाराष्ट्र में भी लोग को बहुत खुश है और बहुत ध्यान देते, बहुत अच्छा स्वागत देते हैं. Symbolic because it gives a reflection of the diversity of Indian culture, and it feels good to run and to wave at people and to see their smiles, and I'm happy to do this as I run for peace and non-violence. आप इस रन की और इससे क्या मैसेज देना चाहते हो जनता? What is the message you want to convey to the people of India? I want to convey the message of peace, of love, and of togetherness, and also globally for us to be inclusive of each other.
राष्ट्रपिता महात्मा गांधी से आप कैसे इंस्पायर हुए? How you got inspired from Mahatma Gandhi, the Bapu of the nation? Yes, I'm inspired by his simplicity, his love for all people of all religions and everybody. That's why I come to participate and to learn more about Mahatma Gandhi and the Indian people. आप मीडिया के माध्यम से पूरे विश्व में महात्मा गांधी का संदेश पहुंचाना चाहेंगे? So, what is the message you want to convey through media to all peoples of the world? I want to convey the message of love, of peace, and of climate, that we take care of our earth. We all love this world. सावनेरपर्यंत आम्हाला सर्वांचे प्रेम मिळाले. संपूर्ण यात्रेच्या माध्यमातून देशाला गांधीजींचे विचार पटवून सांगणे व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याकरता लोकांना प्रवृत्त करणं या पदयात्रेचं आयोजन असल्याचं आवर्जून सांगण्यात आलं. पदयात्रेच्या यशस्वीतेकरता शहर संयोजक साहेबराव विरखरे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पवन जयस्वाल, मनोज बसवार याशिवाय हजारोच्या संख्येनं गावकऱ्यांनी उपस्थित राहून नियोजन केलं. पियुष जंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.